राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। दंडाल केलंच नाही का? आहे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। मॅजिक पण आत्ता आणली परत नाही। हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। नाही ह्याच्यातली पाहतो। हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। तिथे काहीतरी हे घाल कोण बारीक कागद कोण घाल कोण। हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। नारायण नारायण। हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीक वरदा श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, बजरंगबली हनुमान की, गीता माता की, नाम भगवान की, गो माता की जय। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपात्तमहं वन्दे परमानन्दमाधवं। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः।
प्रपन्नपारिजाताय तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। वंशी विभूषितकरान्नवनीललाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। पुण्डलीकवरदा हरिविठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। बजरंगबली हनुमान की जय। गो माता की जय। अखिल गुणनिधान सच्चिदानंद घन करुणा वरुणालय भक्तवत्सल भगवान श्री पांडुरंग, भगवान श्री बजरंगबली हनुमान, भगवान श्री कृष्ण आणि सर्व देवता निवासित असणारी गोमाता यांच्या चरणावर साष्टांग अभिवादन करून आद्याचार्यांपासून अस्मदाचार्यांपर्यंत सकल संत आचार्य वृंदांना साष्टांग अभिवादन करून आणि उपस्थित सर्व भाविकांबद्दल सद्भाव प्रकट करून सप्तदिवसीय गीता ज्ञानयज्ञ सत्रामधला हा दुसरा दिवस सुरू होतोय. आपण गीता चिंतनाला 12वा अध्याय घेतलेला आहे. 20 श्लोकाचा 2 प्रकरणातला हा अध्याय. उपप्रकरण पाडलं तर पहिल्या 1 ते 12 मध्ये 2 प्रकरणं समजा धरता येतात, पण नाहीतर प्रत्यक्ष त्या वर्णनाप्रमाणे 2 प्रकरण आहेत. 1 ते 12 आणि 12 ते 20 असा हा 2 प्रकरणाचा 20 श्लोकांचा अध्याय आपण 7 दिवसाच्या या चिंतनाकरता घेतला. आणि त्याच्यातला अधिकार प्रकरणाचा कालचा विचार काही सांगितला. अजून माझ्या मनात काही थोडा भाग सांगायचा आहेच. त्याची भूमिका या दृष्टिकोनातून काय आहे मी आपल्याला सांगितलं. श्रोत्यांमधले 99% लोक आपण या अधिकाराचे आहोत म्हणून आपण हा अध्याय घेतला. 13वा अध्याय घेतला असता तर आपण सगळे त्या अधिकारात बसलो नसतो. या दृष्टिकोनातून हा 12वा अध्याय घेतला. 9वा घेतला असता तर वेळ पुरला नसता 27 अध्यायाच्या विवेचनाला. तर गीतेची रचना कशी झाली, त्याची भूमिका काय, अर्जुनाला निमित्त करून भगवंताने सांदीपनीला दिलेलं जे वचन आहे नादवंश वाढवणं, तर शिष्य परंपरा करण्याकरता जे 2 शिष्य केले त्यातला पहिला लाडका हा अर्जुन शिष्य आहे. आणि शेवटच्या काळात उद्धवाच्या निमित्तानं गीता सांगितली. या 2 शिष्यांचं बोध परंपरा जी आहे ती परंपरा आजही गुरुशिष्य परंपरेमध्ये अत्यंत महत्त्वाची अशी मानली जाते. आणि म्हणून प्रस्थानत्रयीमध्ये गीतेला स्थान स्वतंत्र आहे. उपनिषद, गीता, ब्रह्मसूत्र ही प्रस्थानत्रयी दार्शनिक आचार्य लोकांनी मानलेली अशी ही प्रस्थानत्रयी. त्यातल्या गीतेमध्ये मी आपल्याला कालपासून एक वाक्य सांगितलं, घागर में सागर. फक्त 700 श्लोक. उपनिषदाचे फार श्लोक आहेत पण याचे फक्त 700 श्लोक आहेत. आणि या 700 श्लोकातही अगदी परवात प्रवचनात 1 श्लोकीसारखं निर्माण मोहाचं उत्तर सांगितलं होतं. तसं याच्यात
एक श्लोकी सूत्र, एक सूत्रापासून 25 सूत्रापर्यंतचे विषय गीतेमध्ये आहेत. थोडक्यामध्ये गुंफलेलं हे चिंतन फार सुंदर असं चिंतन आहे. कधी कधी काही नाही, 2च विभागात मोक्षाचं चिंतन सांगितलं. दैवी संपत्ती मोक्ष आहे, निबंध आहे आसुरी माता, माशुच संपदम दैवी, आम्ही जातो से पाहतो. मोक्ष पाहिजे का? दैवी संपत्ती वानवा. मग विस्तार म्हटलं की 16व्या अध्यायात दैवी संपत्तीचे 24 लक्षणं आले. पण असे खूप श्लोक आहेत की थोड्यामध्ये सार सूत्र सांगणारे. तसं 15वा 12वा हे अध्याय आपल्या सगळ्या वैष्णवांना पाठ करण्याचा संस्कार सर्व कीर्तनकार प्रवचनकारांच्या बाबतीत जो दिला जातो, यामध्ये थोडक्यामध्ये घागरमे सागर असल्यामुळं हे चिंतन केलं जातं. तर काल अधिकार प्रकरणामध्ये एक आपण क्रम पाहिला. अर्जुनाला ही शंका ऐकताना का आली, किंवा अर्जुनाने आपल्या भूमिकेकरता का विचारली असं म्हणा. कारण काल आपण पाहिलं, नट जे काम करतो ते डायरेक्टरच्या इशाऱ्यावर करत असतो. तेव्हा अर्जुन इतका सामान्य नव्हता, नुसत्या इशाऱ्यानं सुद्धा सगळा मोह एका मिनिटात संपवून तो युद्धाला लागू शकला असता. इतका त्याचा आणि देवाचा संबंध होता, इतकी त्याची भक्ती होती, देवाची त्याच्यावर कृपा होती. तेव्हा या क्रमानं सुद्धा त्याचं काम झालं असतं, पण आपलं काम झालं नसतं. आपल्याकरता ही भूमिका अर्जुनाने स्वीकार करून हे प्रगट केलंय. मंथन, जसं रामायणामध्ये भरतचरित्ररूपी समुद्रातून रामरूपी बाहूनं त्या भरतगुणांचं मंथन करून अमृत प्रगट केलं, तर भगवंताच्या अंतःकरणातला दार्शनिक विभाग अर्जुनाच्या शंका समाधानाला अर्जुनाला निमित्त करून, म्हणून वत्साचे निवरसेमध्ये जे म्हटलेलं आहे ते निमित्त दृष्ट्या, तसे अर्जुनाचे मिसे, मिसे शब्दाचा अर्थ आहे निमित्त. अर्जुनाचं निमित्त करून भगवंताचं ज्ञान प्रगट करण्याकरता अर्जुनाला पात्र बनवले आणि त्या भूमिकेनुसार, आपल्या सगळ्या भूमिकेनुसार शंका विचारल्या. त्या वेगवेगळ्या भूमिकांच्या स्तरावरचा सगळा विचार गीतेचा असा एकदम 7 दिवसाच्या सत्रामध्ये करणं शक्य नाही. आम्ही काही ठिकाणी काही केलेलं आहे. आता इथं या प्रकरणामध्ये आपल्याला देहभाव गेला नाही आणि मोक्षाची इच्छा आहे, कर्मात फार रुची नाही, कर्मामध्ये रस येत नाही. काय आहे, परमार्थाच्या अंगामध्ये हे वेगवेगळे जन्मजात अधिकारच असतात महाराज. तर मलदोष कमी झालेल्याचा अधिकार वेगळा असतो. तर निष्काम कर्मयोगाचा संस्कार जो केला जातो, ज्याच्यात कर्मात रस आहे, त्याला त्या कर्मातून न बांधणारी कुशलता शिकवणं म्हणजे निष्काम कर्मयोग. तो भाग सुरुवातीच्या गीतेच्या प्रकरणामध्ये आलेला आहे. इथं आपण आलेली माणसं इतके त्याच्यामध्ये रसिक नाही, पण सुटलेलं असंही नाही. सुटलेलं असतं तर वेगळं स्वरूप दिसलं असतं बाह्यांगानं सुद्धा, अंतरंगानं तर दिसलंच असतं, बाह्यांगा नाही. म्हणून अशा आपल्याकरता म्हणून हा 12वा अध्याय उपयोगाचा आहे. तर यामध्ये अर्जुनाला या 11व्या अध्यायातल्या भूमिका, व्यक्त अव्यक्ताबद्दलचं संकेत या मागच्या सगळ्या अध्यायामध्ये काय आहे. मुळात भगवंताची जी खरी व्यापक निष्ठा आहे ना, या सगळ्यांना भगवंताला निर्विवाद करण्याकरता समग्रतेच्या निष्ठेत न्यायचं आहे. जो 7व्या अध्यायातला मूळ प्रतिपाद्य विषय आहे ना, असंशयम समग्रम माम यथा ज्ञास्यसि तत्शृणु, पहिला श्लोक. मय्यासक्त मनः पार्थम योगं युञ्जन्मदाश्रयम् असंशयम समग्रम माम यथा ज्ञास्यसि तत्शृणु.
आणि त्यांनी काय होईल, ज्ञानम ते हम सविज्ञानम, तर त्याने तू मुक्त होशील. लक्षात द्या. तर असं हे समग्रतेच्या निष्ठेकडं भगवंताला न्यायचं आहे. मी तुम्हाला शास्त्रीय भाषेच्या गुंत्यात फार वेळा अडकवणार नाही, पण हा एक गुंत आहे गीतेबद्दलच्या चर्चा करत असताना. क्रमसमुच्चयवाद, समसमुच्चयवाद हे शब्दपंडित लोक जास्त करून क्रमसमुच्चयाच्या पद्धतीनं बोलत राहतात. गीतेत दिसायला कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग विभाग असल्यामुळं त्याचीसुद्धा संगती लावताना क्रमसमुच्चयाने लावणारे फार लोक आहेत. तर क्रमसमुच्चय शब्दाचा अर्थ आहे कर्म, भक्ती, ज्ञान, आणि याच्यामध्ये शेवटी ज्ञान झालंच पाहिजे असा आग्रह क्रमसमुच्चयवाद्यांचा असतो. त्यांना क्रमसमुच्चयवादी म्हणतो. फार वेळ अडकवणार नाही मी तुम्हाला, फक्त माहिती व्हावी एवढ्यापुरतं सांगून. तर आपल्या शरीरात जे स्थूल मलदोष असतात ते घालवण्याकरता कर्माधिक अनुष्ठानं करावी लागतात. आता या कर्माधिक अनुष्ठानाचं अधिष्ठान आहे धर्म. कलियुगाचा पहिला प्रभाव झालाय धर्म भावना गेली. ग्लानिर्भवती भारत, धर्म ग्लानी आहे. धर्माच्या आचारावर लोकांची श्रद्धा राहिलेली नाही, धार्मिक लोकांची सुद्धा नाही. मग त्या जगताचे संस्कार असो, काही कारण असो, आतला अहंकार असो, कधीतरी अधुपरी ऐकलेलं वेदांती ज्ञान असो, अनेक कारण आहेत त्याला, बरं का. तर भेदाभेद माणसाला आवडत नाही. धर्मदृष्टीनं कर्मव्यवस्था म्हटलं की त्याच्यामध्ये भेद येतो. हातापायाचे जसे वेगवेगळे कर्म असतात तसं मनुष्य योनीमधल्या अंतर्गत सुद्धा वेगवेगळे कर्म करावे लागतात. मग त्याच्यात वर्णव्यवस्था येते, आश्रम व्यवस्था येते, असा भाग आहे. आणि ते धर्मविभाग डोंगरे महाराज तर विदुर चरित्रात सांगायचे की अरे या धर्मविभागात आहे नीती. आज आमची पहिली नीतीच गेली. महाराज म्हणायचे नीती नसेल तर भगवत प्रीतीच होणार नाही. तर क्रमसमुच्चयवादामध्ये सुद्धा हा पहिला पाया गेलाय. आम्हाला क्रमसमुच्चय पाहिजे पण धर्माचा आचार नको. क्रमसमुच्चय पाहिजे पण भक्तीचा आचार नको. फक्त एवढ्याच वचनांचा उपयोग करतो माणूस की ज्ञानादेव तू कैवल्यम, आणि एकदम ज्ञानाला पकडायला जातो. एकदम ज्ञान कधी पकडलं जात नसतं. लक्षात घ्या. दोन टप्प्यानं जाता येईल. एक तर समसमुच्चयवादाची निष्ठा, यानं कर्मभक्ती ज्ञानाचा आश्रय करणं. क्रमसमुच्चयवादानं जायचं ठरलं तर जरी ज्ञानाने मोक्ष असला तरी पण तिथपर्यंत जायला धर्माच्या आचरणाशिवाय जाता येत नाही. हे आम्ही भागवतात सांगत असतो. पूर्वमीमांसेच्या अधिष्ठानावर उत्तरमीमांसा आहे. पूर्वमीमांसा म्हणजे आचरण प्रकरण, बरं का, त्याला पूर्वमीमांसा म्हणतात. हे जे मोठं प्रकरण आहे वेदामध्ये, 80,000 श्लोक याच्याकरता खर्च झाले. 1,00,000 श्लोकापैकी 80,000 श्लोक या सगळ्या गुंतागुंती कशा सोडवाव्यात याच्याकरता खर्च केलेत वेदामध्ये. म्हणून वेदामध्ये कर्मकांड फार मोठं आहे. पण आज कर्मकांड शब्दाचा अर्थ उपेक्षावादी झालेला आहे. हे कर्मकांडी लोक आहेत. कर्मकांड ही एक व्यवस्था आहे. आम्हाला कदाचित त्या व्यवस्थेप्रमाणे आत्ताच्या काळात कली वातावरणामध्ये चालता येत नसलं तरी सुद्धा त्याच्याकडं उपेक्षेनं पाहू नका. चालायला जड जातं व्यवहारामध्ये. सगळ्याबरोबर वागताना त्यातले काही मुद्दे जसेच्या तसे धर्माचरणाचे पाळता येत नाही. प्रायव्हेटमध्ये आपण पाळू शकतो, समष्टीमध्ये तर आता बंदच आहे. एस टीमध्ये तुम्हाला शेजारी कोणाला बसवा कोणाला बसू नका
काही म्हणता येणार नाही कायद्यानं. पण असं जरी असलं तरी आपल्या देवघरात आपल्या मुलाला आंघोळ झालेली नसताना येऊ नको म्हणायचा आपल्याला अधिकार आहे. लक्षात घ्या. पण आम्ही काय माणसं नाही का? अरे तू माणूस आहेस, पण देवघरात येण्याकरता जशी आवश्यक धर्मदृष्ट्या तुझी परिस्थिती पाहिजे तशी नाही आहे. तू कुठे हिंडून आलेला आहे, झोपेत पाप झालेलं आहे, रात्री पाप केलेलं आहे. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये देवघराची पूजा करत असताना मन शुद्ध करायचं असेल तर या परिस्थितीत सख्या मुलाला येऊ देत नाही. आपल्याच एका हाताला शौचाला जाऊन आल्यानंतर शौच धुतल्यानंतर आपल्या हाताला माती लावल्याशिवाय साबण लावल्याशिवाय आपण तो हात दुसऱ्याला लावत नाही. मुलगा तर कुटुंबाच्या अंतर्गत आला, पण हात तर देहाच्या अंतर्गत आहे की नाही. तरी सुद्धा हा भेद आपल्याला करावा लागतो. विज्ञानदृष्ट्याही त्याची संगती आहे आणि धर्मदृष्ट्या तर आहेच आहे. तर आपलाच हात आणि तरी तू इतर ठिकाणी अछूता ठेवतो. माती लावेपर्यंत त्याला असं बाजूला धरतो, त्या हाताने भांडं धरत नाही, त्या हाताने अमुक करत नाही. तर भेदाभेद याला भेदाभेद म्हणत नाही, पण व्यवस्था समजल्यामुळं आम्ही भेदाभेद त्यातले त्यात याला आपण आपल्या हाताच्या बाबतीत नाही म्हणत, पण माणसाच्या बाबतीत असा व्यवहार केला की आपण भेदाभेद समजतो. असं नाही आहे बाबा. अंतरंग प्रेम ठेवून व्यवहारातला भेदाभेद, जसं हातावर प्रेम ठेवून डाव्या हाताने शौचाला जाऊन आल्यावर त्याला काही काळ आपण दुसऱ्या पदार्थाला शिवू न देणं हा त्याचा अपमान नाही किंवा हा त्याच्याशी भेदाभेद नाही. ही व्यवस्था आहे. अशी समष्टी अंतर्गत ही वर्णव्यवस्थेची व्यवस्था आहे. आता ती व्यवस्था पूर्वीच्या काळात धर्माधिष्ठित व्यवस्थापन होतं, त्यावेळेला सर्वेशाम होते, त्यामुळे एकमेकाला काही वाटत नव्हतं. पण त्या व्यवस्थेचं परिवर्तन झाल्यामुळं त्याचं भेदाभेदाचं रागद्वेषात रूपांतर झालं. आम्ही काही माणसं नाही का, आम्हाला वेगळं का, त्यांना वेगळं का, हे विकल्प आमच्या मनात येतात. प्रायव्हेटमध्ये अधिकार आहे म्हणून आम्ही ते रेटून नेतो, पण याचा हेतू त्याचा काय आहे की या धार्मिक लोकांकडून पाप होऊ नये, दोष घडू नये धर्मदृष्ट्या. बाहेर जे आपल्या हातात नाही तिथे जे दोष घडतात त्याला आपण जबाबदार नाही. पण समजा आमच्या अंदर शिष्य असले तर त्यामुळे आम्ही हे पाळायला लावतो, त्यांच्यावर प्रेम तितकंच करतो. आमच्या आश्रमामध्ये फुल टाईम देणाऱ्यामध्ये सुद्धा सगळ्या जातीची पोरं आहेत आणि शिष्य म्हणून सुद्धा सर्व समाजाचे लोक आहेत. असं जरी असलं तरी त्यांच्यातून दोष घडू नये, पाप लागू नये धर्मदृष्ट्या. कारण कर्मकक्षेचे ते पुढं गेलेले आहेत असं नाही आहे. जोपर्यंत शरीरामध्ये मला दोष आहे तोपर्यंत ही धर्मव्यवस्था परमार्थदृष्ट्या आपल्याकरता पाया आहे. आणि कदाचित थोडीशी पाळण्यात ढिलाई जरी समष्टी ठिकाणामुळं आपल्याला लागलेली असली तरी त्याची उपेक्षा तर नकोच नको. पाळण्यात ढिलाई असली तरी मनात उपेक्षा नको. इतक्या पुरता कर्मविभागाचा संस्कार आम्हाला द्यावा लागतो. मूळ परमार्थ म्हणून नाही, परमार्थाचं पायाभूत सहाय्यक अंग म्हणून. फार मोठा फरक काही आम्हाला पडत नाही. आता मी संन्यासी झाले, वर्णाश्रमच्या वर गेलेलो आहे, मग मी एखाद्याचं काही घेतलं तर मला फरक नाही पडणार. पण यज्ञाचरते श्रेष्ठ या हेतून किंवा दुसऱ्यामध्ये दोष लागू नये म्हणून आम्हाला हे शिकवणं भाग आहे. एक एक टप्पे असतात महाराज.
तसं आपल्या शरीराची एक एक कॅपॅसिटी असते. जंतू इन्फेक्शन सहन करण्याची सुद्धा जी तरुणाची ताकद आहे ती म्हाताऱ्याची नसते. रोगट वातावरणामध्ये सुद्धा तरुण गेला तर त्याला रोग होत नाही. त्याचे जंतू जे आहेत ते पॉवरफुल असतात, प्रतिकारशक्ती पॉवरफुल असते. पण तसंच जर त्याने मुद्दाम लोकांना शिकवलं पोरांना तर चालणार नाही. लहान पोराला इन्फेक्शन लवकर होतं, म्हाताऱ्याला इन्फेक्शन लवकर होतं. आणि त्या दोघांचा आणि तुमचा सामाजिक संबंध आहे म्हणून तुम्ही सुद्धा ते पाळलं पाहिजे. तसं खरं आमच्यावर आहे. नाही तर आज आमचे संस्कार या इन्फेक्शनमुळं आमचं मन बिघडेल इतके खालचे राहिले नाही. आज 30-40 वर्षाचा परमार्थ आम्ही करतो, काही फरक नाही पडत आम्हाला. पण अव्यवस्था निर्माण होऊ नये म्हणून महाराज एक मोठा वादविवाद धर्मशास्त्रात चालला होता. 10-5 मिनटं जाऊ द्या, ते काय वाया जाणार नाही आहेत. आपल्या याचं पायाभूत अंगच आहे ते की कर्मावरून मानायचा जाती वर्ण व्यवस्था का गुणावरून मानायचे. भगवान स्वतः कार्ते असल्यामुळं वैष्णवांनी मानले तर पाहिजे. चातुर्वर्ण्य मया सृष्टम, मी निर्माण केलं. पण तिथं विभाग शब्द वापरला, गुणकर्म विभाग हो. तर काही लोकांचं म्हणणं काय आहे की कमीत कमी आम्ही जर गुणी असू तर मग आम्हाला काय हरकत आहे. अरे गुणकर्म हे जे आहेत तर यामध्ये गुण जे आहेत हे मिळवलेले गुण धरायचे का ओरिजिनल गुण धरायचे. तर व्यवस्थेमध्ये खूप मोठमोठ्या विद्वानांमध्ये याच्यावर विचार झाले आहे आणि त्याच्यात खूप शंका कुशंका घेतल्या गेल्या. मग त्याचे काही समन्वय काही साधू संतांनी सांगितले. आम्ही या सगळ्या मोठ्या मोठ्या वादविवादातून गेलेलो आहे बरं का, ऐकलेलं मोठ्या मोठ्या लोकांचं म्हणणं. तर जर गुणावरून वर्णव्यवस्था मानली, अव्यवस्था काय होईल. एका माणसाच्या शरीरामध्ये प्राप्त केलेले गुण चंचलतेसारखे बदलतात. चंचलम ही मन कृष्ण आहे ना. मग तुम्हाला दिवसात जाणवतं, कधी कधी आंघोळ झाल्यावर मन स्वच्छ असतं, मग मनात विकार कमी येतात, म्हणजे सत्वगुणात तुम्ही राहता. पण किती वेळ राहता. जेवण झालं रजोगुणी अन्न खाल्लं रजोगुणी विचार येतात. जास्त जेवण झालं तमोगुणाची झोप येते. म्हणजे पाळणा जसा इकडून तिकडं हलतो तसं आपल्या शरीरामध्ये गुण, एका गुणाची स्थिरता जर झाली ना तर 100% तुम्हाला कल्याणाची गॅरंटी देता येईल. पण गुणाची स्थिरता आपली नाही आहे. ऊर्ध्वम गच्छन्ति सत्वस्थ हे भगवंतानी म्हणलंय. आपण सत्वस्थ राहतो का तर राहत नाही. कधी सत्वगुणात असतो, कधी रजोगुणात असतो. कधी कधी आपण स्वच्छ आहोत म्हणून सत्वगुण प्रगट होतो. कधी कधी बाह्य वातावरणामध्ये पंढरपुरात आलो, शुद्ध एकादशी आहे, मग त्या एकादशीचं एक समष्टी वायुमंडल तुम्हाला सात्विक बनवतं. अरे पार दारुडे सुद्धा कधी कधी कालानुसार आम्ही म्हणतो श्रावण धरलाय. अरे काय श्रावण काय धरलाय. म्हणजे श्रावणात तो दारू पित नाही, मांसाहार करत नाही. म्हणजे कालप्रभावानं गुण तात्पुरता बदलणं हे तात्पुरतं आहे. हे काय त्याचा स्थायी स्वभाव नाही आहे. परमार्थात तर स्थायी स्वभावाला महत्त्व आहे, या तात्कालिक फिरण्याला नाही. हे तर जगताच्या राहाटीमध्ये त्रिभिर्गुणमयैर भावे रेभी सर्वमिदम जगत मोहितम. हे मायेनं या जगात या त्रिगुणाच्या फेऱ्यामध्ये मोहित केलेलं आहे. जसा झोका हलत राहतो ना तसं 90% माणसं गुणात फिरत राहतात. जसं अवस्थेत फिरत राहतात. जागृत स्वप्न सुषुप्ती, जागृत स्वप्न सुषुप्ती. सारखा जागृत राहत नाही, सगळा सारखा स्वप्नात राहत नाही, सारखा झोपेत राहत नाही. तर झोपेनंतर जागृती येते,
जागृती संपता संपता मध्ये स्वप्न येतं, स्वप्नानंतर पुन्हा सुषुप्ती येते. हा झोका चालू आहे सारखा, इकडून तिकडून तिकडून इकडं. ते त्रिफिर गुणमय भाव आहे. मग त्या तीन अवस्था असोत किंवा तीन काळ असो, भूतकाळ भविष्यकाळ वर्तमान काळ, अथवा तीन गुण असोत, या सगळ्याच्या चक्रामध्ये माणूस आहेत. आणि या चक्रातच मायेची मोह ताकद आहे. म्हणून तर आपण भगवंतापासून दूर आहोत. मोहितम नाभिजानाती मामेभ्य परमं व्ययम. माझं जे अव्यय रूप आहे ते जाणायला प्रतिबंध काय, तर या त्रिगुणाच्या चक्रामध्ये सापडलाय. प्रकाराचे तीन, तुका म्हणे असे जन, तर तीन गुणात हिंडत असतो. आणि या गुणाच्या हिंडण्याच्या अंतर्गत व्यवस्था आहे तुम्हाला शनै शनै तमोगुणातून मरणापूर्वी सत्वगुणात नेऊन मोक्षापर्यंत न्यायचं, ही धर्मव्यवस्था आहे. आणि सुरुवातीला तुम्हाला या व्यवस्थेमध्ये पूर्वमीमांसा म्हणजे व्यवहारातला आचार शिकवला, त्याला धर्माचं पूर्वार्ध म्हणतात. आणि उत्तरार्ध म्हणजे निष्ठा, भगवान काय, प्रकृती काय, जीव काय, हे समजून त्याचा विचार धारण करणं, ही उत्तर मीमांसेची बाजू आहे. तर या दोनमुळं मुक्तीपर्यंत सर्व जीवांना घेऊन जाण्याची शास्त्राची, संतांची आणि देवाची सुद्धा इच्छा आहे. देवाचा सुद्धा फार सुहृद स्वभाव आहे. सुहृदम सर्वभूतानां ज्ञात्वा मां शांतिमुच्यते. माझं सुहृदत्व जर कळलं ना, त्यांनी समजलं तर त्याला शांती प्राप्त होईल. सर्वभूत हिते रताः. म्हणून हे भेदाभेद असणारे किंवा तुम्हाला भेदात वागायला लावणारे सुद्धा भेदातून वर काढण्याकरताच भेदात वागतात. भागवताच्या एका श्लोकावर आम्ही प्रवचन केले होते, एकादश स्कंदातल्या. तर त्यामध्ये 10 कारणं दाखवलेले आहेत की त्या बदलातून तुम्हाला गुणपरिवर्तन करता येतं. ही धर्मप्रधान परमार्थाची पायरी आहे. मी या पायरीवर का आलो, तर माझ्या सहवासात असणारे सुद्धा लोक, त्यांच्या मनात हे विकल्प येतात. विकल्प आणूच नका. तुका म्हणे एका देहाचे अवयव. तुम्ही जसं तुमच्या पाची बोटावर सारखं प्रेम करता, पण व्यवस्थेनुसार त्याला बाजूला ठेवावं लागतं. लागलं तर पट्टी बांधतात, त्याचा कशाने स्पर्श होऊ नये, किंवा अपवित्र शौच धुतलं तर हात बाजूला करतो. पण कळकळ तुमची सगळ्या बोटावर शरीरातल्या सारखी असते. तसं महात्म्यांचं प्रेम सर्ववर्णीय साधकांवर सारखं असतं. हे आतलं प्रेम आहे, पण व्यवहारात बदल करावा लागतो. असं सांगितलं प्रापंचिक लोकांना की देव सर्वात असला, तुमच्या मुलात जरी असला, पण बाप म्हणून जेव्हा शिकवाल त्यावेळी त्याला मारावं सुद्धा लागतं. बाप ही भूमिकाच वेगळी आहे, आणि आत्मदृष्ट्या त्याच्यात आत्मस्वरूप पाहणं ही भूमिका वेगळी. या दोन भूमिका एकाच व्यक्तीला बजवायच्या आहेत. प्रसंगात मुलगा म्हणून वागणं आणि प्रसंगात आत त्याच्यातला हृदयातला परमात्मा समजणं. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवन. तुमच्या मुलात नाही का? मग मुलात भगवंत आहे, त्याला मारावं का? हो, त्याला मारावं लागतं. धर्मव्यवस्थेमध्ये, व्यवहारामध्ये त्याला रागवावं लागतं. शिक्षकाला सुद्धा विद्यार्थ्यांना रागवावं लागतं, बापाला सुद्धा मुलाला मारावं लागतं. हे आपण लक्षात घ्या. तसं आम्हाला सुद्धा तुमच्या कळकळीच्या बद्दल अभेद वृत्तीनं तुमच्यावर प्रेम असून सुद्धा तुमचा व्यवहारामध्ये भेद तिथले ते ठेव. सेक्शन चालायचे असतील ना व्यवहारातले, तर भेद ठेवावाच लागतो. नाही ते सगळे विभाग चालणारच नाहीत. ते लक्षात घ्या. कुणाकडं कोणता विभाग दिला, कुणाकडं कोणता विभाग. हे जसं कामाचे विभाग आहेत, तसं आचरणाचे पण विभाग आहेत. पण या विभागामुळं भेद झाला असं समजत जाऊ नये. आमची अडाणी वृत्ती, अहंकार असतो,
कल्पनेची बाधा असते, त्यामुळे आपल्याला त्याच्यात भेद दिसतो. काय महाराजांच्या इथं ते ब्राह्मणाची पंगत अरे जोपर्यंत शास्त्र कळते तोपर्यंत ब्राह्मणाची पंगत आमच्याकडे वेगळी राहणार. समष्टीमध्ये आम्ही काहीही म्हणू शकत नाही, तो कायदा ते नियम वेगळे. पण व्यष्टीमध्ये आम्ही आमच्या शिष्यांना शिकवू की अरे पाळलं पाहिजे, तुम्ही पाप करू नका. आमचे भागवत व्हायचे ना, तर लोकशंका काय घ्यायचे, शेवटचा भंडारा करायला चालला तर भागवतात उल्लेख आलेला आहे की ब्राह्मणाचे 16 मेवणं जीव घालावे. मग लोक आम्हाला काय म्हणायचे, अहो महाराज कुठं आता ब्राह्मण पाळतायत, सगळे आमच्याकडं खातात, ते वेगळं कशाला करायला पाहिजे. ते म्हणलं तुमचं बरोबर आहे, हा मुद्दा त्यांचा पर्सनल दृष्ट्या बरोबर व्यवहारातला, पण भागवतातलं ब्राह्मण पुण्य त्याला पाहिजे असेल तर ती जी पद्धत आहे त्या पद्धतीनंच ते भोजन केलं पाहिजे. आम्ही त्या लोकांना सुद्धा सांगितलं, ब्राह्मण आम्हाला कधी कधी म्हणले करायच्या आळसामुळं की आम्हाला चालतं सगळीकडं. मी म्हणलं आमच्या सप्ताहाचा शेवट जर पाहिजे असेल, आम्हाला पुण्य लागावं वाटलं तर तुम्हाला स्वतःच्या हाताने करूनच आमच्या इथं जेवावं लागेल. आणि ते स्वतःच्या हाताने जेवण करणं म्हणजे इतराशी भेद झाला, हा भ्रम काढून टाका डोक्यातून. हा भ्रम आहे, ही शास्त्रीय व्यवस्था आहे, हे कळलं पाहिजे. हा या व्यवस्थेमध्ये 10-20% अहंकारामुळं काही लोकांनी भेदाचा गैरफायदा करून अहंकारानं दुसऱ्याची उपेक्षा केली. तो त्यांचा व्यक्तिदोष आहे, ते तत्वदोष नाही. एखादा ब्राह्मण रागावला आणि तू काय केलं, हा त्याचा दोष आहे, शास्त्राचा नाही. शास्त्राने वेगळ्या हेतूने हे सगळं सांगितलं आहे आणि आम्ही शास्त्र शिकवू इच्छितो. तस्मात शास्त्रम प्रमाणन्ते कार्य अकार्य व्यवस्थितौ ज्ञात्वा, हे समजून घ्या. शास्त्रविधानोक्तम, शास्त्रविधान समजून घ्या. कर्म कर्तुर्मिहार असे, तर कर्म त्याप्रमाणे करा. हे पूर्वमीमांसांतर्गत भाग सांगतो मी. आता आपला जो आत्ताचा विषय आहे तो व्यवहाराच्या विभागातला नाही आहे, परमार्थ विभागातला सुरू झाला. मग इथलच्या जी शंका यांनी घेतली, आता इकडं आल्यावर तिथं असताना जो भेदाभेद आहे तो व्यक्ती भावातला आहे, सर्वत्र भगवतदृष्टी येण्याच्या पूर्वीचा आहे. आणि तोपर्यंत भेद राहणार. आत्मदृष्टी जोपर्यंत आली नाही ना तोपर्यंत देहदृष्टीनं देहबुद्धीचा निश्चय दृढ झाला. आपला देहबुद्धी आपण स्वतःला काय समजतो, आत्मा समजणारे किती लोक आहेत, कोण नाही. गप्पा मार आपण आत्मा आहोत फक्त बोलतात, पण धारणा असते का खरी? खरी धारणा नसते, हे लक्षात घ्या. खरी धारणा देहावरच असते. मी आजारी पडलो, अरे आत्मा कधी आजारीच पडत नाही. तुम्ही बोलता का नाही मी आजारी पडलो म्हणून, तोपर्यंत तुम्ही देहभावीच आहात. उगाच प्रवचन ऐकून आपलं उत्तर नुसतं दिलं, 4 वाक्य बोलले म्हणजे तुम्ही आत्मभावी व्हाल असं नाही. तुम्ही काय, तुमची धारणा काय आहे, तर देहप्रधान आहे. आवड निवड आहे, देहप्रधान आहे. जिभेला आवडेल तेच खाता. अन्न पोट भरणारं उदर भरणं नो हे जाणीजे यज्ञ कर्म. आम्ही श्लोक म्हणतो, पण यज्ञ म्हणून आहुती घालतो का जिभेला आवडणारं जेवतो? जिभेला प्राधान्य ठेवतो. काही वेळेला साधारण आत्ताच्या भंडाऱ्यांमध्ये काही सुशिक्षित लोक जेवत नाहीत का, तर ती घरची सवय लागलेली असते चांगलं चुंगलं खायची, म्हणून जेवत नाही. भेदाचा तर विषय बाजूला राहू द्या. तर म्हणजे जिभेचे चोचले म्हणजे आम्ही देहभावी आहोत. आम्ही यज्ञकर्म म्हणून थोडा वेळ सुद्धा, 1 दिवसाचा प्रसाद सुद्धा आम्ही घेऊ शकत नाही, अशी आमची अवस्था आहे. काही लोकांवर परिणाम होतो. मला यंदा मी थोडासा विषय गोंदवलेला सांगितला. एक उत्तम उच्च डॉक्टर ऐकायला होते, तर त्यांनी जेव्हा ते प्रसादाचं काही थोडं महत्त्व ऐकलं ना, महाराज मी इथं प्रसाद घेत नव्हतो, पण तुमच्या ह्याच्यातून
आम्हाला एक दिवस जर प्रसाद घेता आला नाही तर कसले आमची श्रद्धा. त्याच वर्षी त्यांनी ते प्रसाद घ्यायला सुरुवात केली की प्रसाद हा प्रसाद आहे. तसं ती व्यवस्था आहे हे लक्षात घ्या. तर अशा पद्धतीनं देहभाव गेलेला नसणाऱ्याने या भेदभावाची तोंडाने उपेक्षा करायचा त्यांचा हक्कच नाही. व्यवहार तर सगळा देहभावाचा आहे सगळा. आणि टीका करतात स्पर्शावर आणि याच्यावर. अरे ती व्यवस्था समजून घेतली तर ते सगळं बरोबर आहे. मनात सुद्धा विकल्प येऊ देऊ नका म्हणून याला कल्पनेची बाधा म्हटलं. नामदेवरायांनी आपल्या पसायदानामध्ये वैष्णवांकरता मुद्दाम मागून घेतलं, देवा कल्पनेची बाधा न हो कुणे काळी. ही कल्पनेची बाधा माझ्या वैष्णवांना होऊ देऊ नको. ही त्यांचा वेळ वाया घालवेल, आयुष्य वाया घालवेल, फार मोठं त्याची गतीचा रस्ता अडवून पडेल. कितीतरी परमार्थिक शाब्दिक चिंतनाच्या जोरावर मनाने परमार्थाबद्दल काही कल्पना करून घेतात आणि त्याप्रमाणे मोक्याच्या जागी चुकतात. तर शास्त्राचाराचं मीटर लावत असताना मनाचा मीटर लावू नका. मनपूतम समाचरेत, मनोमार्गी गेला तो तिथेच मोकला. हा मनमार्ग नका, आपल्या कल्पना लावू नका. हे लक्षात ठेवा. हे मुद्दाम बैठक सांगतोय तुम्हाला मी. हे यार तुझं पोरग त्या गाडीचा हान वाजवते, त्याला बाजूला काढ. उगाच काही उद्योग करत बसते ते. तेव्हा मनमाने इथं एक तर प्रतिबंध होतो. तर मनपूतम समाचरित म्हणजे परमार्थ नाही. आपल्याला पटलं तोच परमार्थ. हा सेन्सार आपल्या मनाचा आणि बुद्धीचा लावू नका, शास्त्राचा सेन्सार लावा. सगळ्या गोष्टी समजताना शास्त्राचा सेन्सार लावा. शास्त्र काय म्हणतं, माऊलीने सांगितलं शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्यही तृण मानावे. तर व्यवहारातल्या आचाराच्या बाबतीत तस्मात् शास्त्रम प्रमाणंते कार्य अकार्य व्यवस्थित. चालू जगत काय म्हणतं, जगताची इच्छा काय आहे, जगतात रूढ काय आहे, हे सुद्धा गौण शास्त्र काय म्हणतं. हल्ली सगळीकडेच चालतं, मग इथंच काय आहे. हे जगताची रूढी आहे, शास्त्राची रूढी नाही. शास्त्र नाही परवानगी देणार. तर धार्मिक माणसांनी आपल्या व्यवहारी वागण्याला जसं ते घोडं ते हे लावलेलं असतं ना झापड्यात, तसं शास्त्र विचाराच्या झापड्यात आपल्या आचरणाला लावा. आपल्या मनाला जगत काय म्हणतं, जगात काय चाललंय याच्यावर मनाला प्राधान्य ठेवून मनपूतम समाचरित, मनाला प्राधान्य देऊन आम्ही तर्क वितर्क करतो, विकल्प करतो आणि कल्पनेच्या बाधेमुळं मूळ परमार्थापासून अलीकडं राहतो. तर द्वैत अद्वैत या संदेहाच्या अलीकडं आमचा हा संदेह आहे. अर्जुनाने शंका विचारली ती पुढच्या टप्प्यावर, त्या टप्प्याची आपण उपासना दृष्ट्या अधिकारी आहोत. पण आचारदृष्ट्या पहिली परीक्षा द्या. जसं नीतीची परीक्षा विदुराने दिली आणि नीतीनं प्रीती निर्माण होते. परमार्थिक मंडळींनी निर्विकल्प बुद्धीनं शास्त्राचारावर उपेक्षा करू नका. रहस्य समजले नाही मी समजू शकतो, काही गोष्टी सामुदायिक वातावरणात आचरणात येऊ शकल्या नाहीत ते मी समजू शकतो. पण हे शास्त्रात थोथांड आहे आणि कर्मकांड आहे. हा कर्मकांड उपेक्षा अर्थाने वापरला जातो हल्ली. कर्मकांड म्हणजे व्यवस्था अर्थानं नाही. कर्मकांड आहे, सत्य आहे, पण ती व्यवस्था आहे एका टप्प्यापर्यंत. त्याची उपेक्षा नका डोक्यात करू. हां, आपल्याला तितकंच्या तसंच्या तसं वापरता येत नाही, जगात राहावं लागतं. म्हणून तर संतांनी त्याच्या पुढचे टप्पे केले. जसं तुम्हाला वागताना आता 24 तासात 3-3 पाळ्या आहेत आणि तुमची नोकरी रात्रीच्या पाळीची आहे. मग अशा वेळेला
तुम्ही पहाटे उठू शकणार नाही हे समजता येतं, हे समजलं जातं, हे समजू शकतं. म्हणून तर नाम केव्हाही घ्यावं, काळवेळ नाम उच्चारित नाही. या व्यवस्था संतांनी पुढं केल्या, पण ते पहाटे उठण्याची परंपराच चुकीची आहे. आता कुठं असं जमत असतं का? ही उपेक्षा नको. लक्षात आलं का? ते आहे ते सगळं बरोबर आहे. म्हणजे बेलसरे बाबा म्हणायचे, महाराजांच्या दरबारात जाणार ना, जे बरोबर ते सगळं बरोबर आहे असं वाटलं पाहिजे, त्याला निष्ठा म्हणतात. काय तसं शास्त्रावर अशी निष्ठा पाहिजे, बरोबर आहे, हे शास्त्राचं काहीतरी आहे अशी उपेक्षा आली ना, तर तुम्ही किती बाकीचा परमार्थ करा, तुमची गाडी ठप्प होईल, चालणार नाही, पुढं प्रतिबंध होईल. जसं ते व्यावहारिक भाषेमध्ये ते भुरळ पडती म्हणतात, ते काय आद्य दुष्ट शक्तीचं वारं पण म्हणतात की ते भुलभुलैया. खेडेगावामध्ये काही काही ठेवलेला असे अनुभव येतात काही लोकांना. रात्रभर हिंडलं तर तो तिथंच फिरतो, त्याला कळतच नाही, वाटतं चालतोय मी. तसं तुमचा हा विकल्प म्हणजे भूलभुलैया आहे परमार्थातला, तो तुम्हाला चालू नाही देणार पुढं. म्हणून या भूलभुलैयात अडकू नका. पहिला मुद्दा, पहिला सिद्धांत मला तुम्हाला सांगायचा. मग आपला हा विषय पुढचा. पहिलं भूलभुलैया सोडून द्या, त्याच्याच आवडीत सापडू नका. म्हणजे मनमाने विकल्पाच्या तावडीत सापडू नका. मग व्यवहारातल्या विकल्पाच्या माळ्यातून तुम्ही संतांना वजा कराल, शास्त्राला वजा कराल. म्हणजे ब्राह्मण आहे, त्यांच्याकडे फार ते कर्मकांडच आहे. संत असून सुद्धा न समजल्यामुळं आपल्या मनाचा सेन्सार लावला आणि तुम्ही त्यांच्यापासून बाजूला झाला. असं होय, असं होऊ नये म्हणून लक्षात ठेवा की शास्त्रम तस्मात शास्त्रम प्रमाणन्ते. हे तर या श्लोकाच्या पुढच्या तात्पर्यात सांगितले. 16व्या अध्यायाचा हा शेवटचा श्लोक आहे. मग कर्म करण्याची जी व्यवस्था आहे, कर्मण्येवाधिकार असते, ते चतुसूत्री आहे. तसं या द्वैत शंकेच्या पूर्वी पंचसूत्री आहे. त्याच्यात मत्कर्म कृन शब्द आला 11व्या अध्यायाचा 55व्या श्लोकामध्ये. हा मत्कर्म कृन परमा शब्द आला. मत्परमो, मद्भक्ता, संगवर्जिता, निर्वैरा, ही पंचसूत्रे आली. तो मला प्राप्त होतो भक्त, जो या पंचसूत्रात आहे. मग मत्कर्मामध्ये आता किती विचार झाले? एक अहंकारयुक्त स्वतःचं कर्म, एक धर्माधिष्ठित कर्म, एक भगवत अर्थ कर्म, एक भगवत अर्पण कर्म. तदर्पण बुद्धीनं कर्म करणं, तदर्थ कर्म करणं, शास्त्राधिष्ठित कर्म करणं आणि मनपूतम समाचरित, हे असे वर्ग पडतात. तर पहिला टप्पा कोणता भूलभुलैयातून सुटायचे? मनपूतम समाचरित. हा भूलभुलैया पहिला वाचवा, लक्षात घ्या. मग ही शंकेच्या अधिकाराची पूर्वपीठिका चालली. ही जी पंचसूत्री सांगितली 11व्या अध्यायाच्या 55व्या श्लोकात, त्यामध्ये मदर्थ कर्मापासून सांगितले. श्रीमद भागवतामध्ये भागवत धर्म निरूपण जेव्हा आलं त्यावेळेला मदर्थ कर्म आलेलं आहे. भगवद्गीतेमध्ये सुद्धा मुक्ततेचा विचार येताना तदर्थम कर्म कौंतेय मुक्त संग समाचर, हा विषय गीतेत आलेला आहे. आणि भागवतात भागवत धर्म निरूपण परमार्थ निरूपणाचा विषय झाला तेव्हा कुर्यात सर्वाणी कर्माणी मदर्थम शनकै स्मरण, माझं स्मरण कर आणि मदर्थ कर्म कर. इथून भक्तियोग सुरू झाला. त्याच्या अलीकडचा भूलभुलैया काय आहे? कर्माचा करता स्वतःला मानणं, लक्षात घ्या. आणि जोपर्यंत हे तुम्ही मानत आहात स्वतःला, तोपर्यंत मानत बंध सुटणार नाही. लोकोयम कर्मबंधना, तोपर्यंत ते कर्म तुम्हाला बांधलंच.
इकडं सोडू शकणार नाही. तर मदर्पण आणि मदर्थ हे दोन रस्ते आहेत. आणि अकर्ता भावनेनं कर्म करणं. पश्यही शृण्वन् प्रचंज ग्रहण गच्छन स्वपायी श्वसन प्रलपन विसृजन गृह्णन नुन्मिशन निमिशन नपी इंद्रियाणींद्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन्. हे ज्ञानाचं झालं शेवटचं. तर तो कर्तेपणाचा पूर्ण अभाव. भक्तिमार्गामध्ये कर्तेपणाचा अभाव नाही, ध्येय परिवर्तन केलं. मदर्थ नाही, मी करत नाही माझ्याकरता करत नाही. भक्तिमार्गामध्ये भगवदर्थ करतो. हे मतकर्म करून शब्दाचा अर्थ आहे. 55व्या अध्यायातली जी व्यक्त उपासनेची पंचसूत्री आहे त्यातला पहिला शब्द आहे मतकर्म करून. मी त्याला प्राप्त होतो तो या 5 सूत्र पाळतो भक्ती करताना. माझ्या करता नाही, भगवद अर्थ आणि मतपरमा माझ्या तल्लीन होऊन. म्हणजे कर्तेपणा जो आहे भगवंताला धरून. एक तर अकर्तेपणाने तत्वज्ञानामध्ये कर्म केलं जातं, नाहीतर भक्तिमार्गामध्ये सगळं परमात्मा करतो. करताचा भार परमात्म्याकडे द्यायचा. करायचं भगवंता करता आणि करतो त्याच्या सत्तेनं. तुझे सत्तेने तुझे गुण गाव, हे जे संत म्हणले ना, तर सगळ्या ठिकाणीच त्याची सत्ता मानणं. म्हणजे कर्तेपणाला परिवर्तित करणं, याला परिवर्तन म्हणतात. करता परिवर्तन केला म्हणून भक्तिमार्ग म्हणजे परिवर्तन आहे. पूर्वी भागवतात मी उदाहरणं सांगितलेले आहेत की भक्ती म्हणजे काय आहे, तर विशुद्धीकरण म्हणजे परिवर्तन. पाणी पूर्ण अडवणं पाझर तलावातलं, त्याला कुठंच जाऊ न देणं, पार सगळाच रोख थांबवणं, याचं नाव ज्ञानयोग. आणि ते पाणी योग्य पाटाच्या लेव्हलनं वळवणं, याचं नाव भक्तियोग. त्याला परिवर्तन म्हणतात. मग वळवणं म्हणजे काय, भगवद अर्थ करणं. पाणी का वळवतो, तर पिकामध्ये नेण्याकरता वळवतो. तसं कर्म कोणाकरता करायचं, तर भगवंता करता करायचं. हे वळण देता आलं की भक्तिमार्ग सुरू झाला. कर्म तीच, वळण दिलं की परिवर्तन. तदर्थम कर्म कौंतेय मुक्त संघ समाज. अकर्तेपणाने करणं जरा जास्त अवघड आहे, पण तदर्थ करणं मधल्या टप्प्यातला सोपा टप्पा आहे. लक्षात घ्या. झाडायचं घर माझं म्हणून नाही झाडायचं, माझ्या परमात्म्याच्या कृपेनं तो राहतो आणि सेवेकरता मला इथं राहू दिलंय म्हणून त्याच्या घराला मला झाडायचं आहे. झाडण्याची क्रिया एकच झाली, पण अहंकाराने झाला की बांधण्याला कारणीभूत व्हाल. तर क्रिया प्रत्यक्षात परिवर्तित होत नाहीत, क्रियेचा भाव परिवर्तित होतो. तरच समकर्म कौन. आणि त्या सगळ्या मुद्द्याला एका शब्दात बसवून दिलं, मतकर्म करून. मतपरमा, माझ्यात निष्ठावान होऊन माझ्या करता जो कर्म करतो तो मद्भक्त. मद्भक्त, भक्त शब्द जो देवाशी विभक्त राहत नाही तो भक्त आहे. जसं कुटुंबामध्ये तुम्ही एकमेका करता ते कुटुंबातले लोक स्वतःला जोपर्यंत विभक्त मानत नाही तोपर्यंत त्याच्यात भांडणं नाही. पण त्याला जर तिथं राहून जर तो कुटुंबाशी एक नसेल तर मग वेगळं निघायच्या चर्चा निघतात. सगळं कमावता तुम्ही एका कुटुंबाकरता, ज्यावेळेला मला काही वेगळं पाहिजे म्हटलं की भांडणं संसारामध्ये.